आजची घटना एका अबला नारीची आहे, जिनं 12 वर्षापूर्वी लग्न केलेलं होतं आणि या 12 वर्षामध्ये तिला पती तर होताच, त्याचबरोबर ती लहान मोठ्या साईजचे 3 प्रियकर तिच्याकडे होते आणि त्यानंतर जी घटना घडली ती घटना आज आपल्याला बघायची आहे। यासाठी आपल्याला जायचं आहे अर्थातच उत्तर प्रदेश या ठिकाणी। त्या ठिकाणचं कानपूर शहर आहे आणि मंगळूर पोलीस ठाणं आहे। त्या ठाण्याच्या हद्दीमधील मनकापूर नावाचं गाव आहे। आता या गावामध्ये एक 35 वर्षाचं गुरुबचन सिंग नावाचं म्हणजे व्यक्ती आहे 35 वर्षाचा, त्याचा परिवार आहे। त्या परिवारामध्ये त्याची पत्नी आहे, पत्नीचं नाव आहे पूजा। आता गुरुबचन सिंग याचा भाऊ जो आहे तो सुद्धा त्याच गावामध्ये राहतो आहे, राजकुमार पण वेगळा राहतो आहे। आता गुरुबचन आणि पूजा यांच्या लग्नाला 12-13 वर्ष झालेली आहेत। दोघांचाही आनंदाने संसार सुरू होता आणि पती जो आहे तो अधूनमधून त्याला तहान लागली तर तो दारू प्यायचा आणि मिळेल ते काम करायचा आणि त्याच्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चाललेला होता। तारीख आहे 29 जुलै 2024। पती जो आहे तो 2 व्हीलरवरती त्याच्या कामासाठी घराच्या बाहेर पडलेला होता। त्यानंतर संध्याकाळ झाली तरीसुद्धा तो घरी आलेला नाही। त्यानंतर जरिह्या आणि मनकापूर या भागामधील रस्त्याच्या एका कडेला काही स्थानिकांनी एक व्यक्तीचा अपघात झालाय असं पाहिलं आणि त्यानंतर मंगळूर पोलिसांना कळवण्यात आलेलं आहे। पोलीस त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचलेले आहेत। आता घटनास्थळी त्यांनी पाहणी केली, बघितलं की एक 35च्या आसपासचा व्यक्ती जो आहे तो तिथं मरून पडलेला आहे, अंगावरती दुचाकी पडलेली आहे। आता प्राथमिक तपासामध्ये असा अंदाज होता की या व्यक्तीचा अपघात झालाय आणि त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झालेला असावा आणि त्याला दुचाकीनं वगैरे धडक दिलेली असावी। पण दुसरा एक विचार समोर आला, तो म्हणजे हा जो मयत झालेला व्यक्ती आहे त्याच्या शरीरावरती कोणत्याही जखमा नाही आहेत, मारहाणीच्या खुणा मात्र होत्या आणि त्यामुळे मग पोलिसांच्या मनामध्ये शंकेची पाल ओरडायला लागलेली होती। आता मृतदेह जो आहे तो पोलिसांनी ताब्यात घेतला, नंतर पोस्टमॉर्टमला पाठवलाय। ओळख पटवण्याचं काम सुरू झालं, ओळख म्हणजे मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम। आता शवविच्छेदन अहवालामध्ये काही धक्कादायक बाबीसुद्धा समोर आलेल्या होत्या। आता मृत व्यक्तीच्या मानेची हाडं तुटलेली होती आणि गळा आवळून त्याची हत्या केलेली होती। आता हे कळल्यानंतर मग आत्तापर्यंत जो अपघात वाटत होता ती हत्या होती हे समोर आलं होतं। आता मयत व्यक्ती कोण होती, कुठली होती आणि हत्या का झाली होती, तर पोलीस तपासाला सुरुवात केलेलीच होती त्यांनी। त्याच्यासाठी 3 पथकं तयार केलेली होती आणि ओळख पटवण्यासाठी आजूबाजूच्या भागामध्ये कोणी बेपत्ता झालंय का याची माहिती मागवलेली होती। आता 29 जुलै 2024 रोजी मंगळूर पोलीस ठाण्यातच 35 वर्षीय गुरुबचन सिंग बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या भावानं म्हणजे राजकुमार यांनी दिलेली होती। आता गुरुबचन आणि मृत व्यक्ती यांच्यामध्ये जे काही वर्णन होतं ते साम्य होतं आणि त्याच्यामुळे मग पोलिसांनी त्या भावाला ओळख पटवण्यासाठी बोलवलं। तो मृतदेह म्हणजे भावानं तो मृतदेह बघितला आणि तो त्याच्या भावाचा म्हणजे गुरुबचन सिंग याचाच होता। त्याच्यानंतर पोलिसांनी मग त्या भावाकडे चौकशी करायला सुरुवात केली, तुझा कोणावर संशय वगैरे आहे का ते विचारलं आणि त्यावेळेस त्या भावानं आपल्या वहिनीवरच त्याचा संशय आहे असं सांगितलं होतं। कारण भाऊ गुरुबचन सिंग बेपत्ता झाल्यापासून वहिनी पूजासुद्धा बेपत्ता झाली असं त्यानं सांगितलं होतं। त्यामुळे पोलिसांचाही संशय तिच्यावर बळावलेला होता। आता मृताच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी मग त्या बायकोवरती गुन्हा दाखल केला आणि 30 जुलै रोजी म्हणजे तिचा शोध सुरू झालेला होता आणि त्यानंतर तिची तांत्रिक माहिती वगैरे काढली, मोबाईल नंबरचं लोकेशन वगैरे काढलं, खबऱ्यांच्या माध्यमातून माहिती काढली आणि 31 जुलै 2024 रोजी झिंझक रेल्वे स्टेशन आहे त्या ठिकाणी 3 व्यक्तींच्या बरोबर ती ही सापडली। आता पोलिसांना ही माहिती मिळाली की ती तिथं आहे आणि पोलिसांनी नंतर ताब्यात घेतलं। आता त्यावेळेस ते जे 3 लोक होते, एक तर ही पत्नी होती, त्याचबरोबर विष्णुकुमार दयाळ, त्यानंतर गुलाब सखवार उर्फ अमरजीत, त्यानंतर शिवम पाल उर्फ ज्वालासिंह असे 3 संशयित आणि चौथी पूजा सिंह। आता पोलिसांनी यांना ताब्यात घेतलं, विचारपूसला सुरुवात झाली। तर सुरुवातीला आम्हाला माहीत नाही वगैरे वगैरे सुरू झालं। पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवला आणि त्यानंतर मग या सगळ्यांनी मिळून हत्या केल्याचं समोर आलं। आता ही हत्या नक्की का झाली होती, तर पूजा आणि गुरुबचन या दोघांचंही लग्न झालेलं होतं, 12 वर्षापासून एकत्र राहत होते। पण पती जो आहे त्याला दारूचं व्यसन जडलं होतं आणि त्याच्यामुळे तहान लागली की तो दारू प्यायचा आणि मूड आला की तो बायकोला मारायचा आणि त्या वादामध्ये यांचा संसार चाललेला होता। आता ती अबला नारी या सगळ्या गोष्टी सहन करत होती। हळूहळू वाद वाढायला लागला होता आणि तो जास्त मारहाण करायला लागलेला होता आणि त्याच काळामध्ये या अबला नारीची ओळख डेरापूर भागामधील एक व्यक्ती
विनोकुमार दयाळ याच्याबरोबर झालेली होती आणि नंतर मग त्याच्याबरोबर हिचं प्रेम प्रकरण सुरू झालं. आता हे एक प्रेम प्रकरण चालू होतं. त्याचवेळी जरिह्या गाव आहे त्या भागातला शिवमपाल उर्फ ज्वालासिंह याच्याबरोबर सुद्धा हिची ओळख झाली आणि ह्याच्याबरोबर पण प्रेम प्रकरण सुरू झालं. आता या आबलेची 2 जणांबरोबर ती लफडी सुरू झालेली होती. त्याच्यानंतर मग त्यांच्याच पाहुण्यातला गुलाब सखवार उर्फ अमरजित, तर हा जवळचाच त्यांच्या नातेवाईक होता आणि तो मनकापूर या ठिकाणी राहायचा आणि त्याच्याबरोबर सुद्धा हिचं प्रेम प्रकरण सुरू झालं होतं. आता या 3ही प्रेमींबरोबर ती फोनवरती बोलायची, त्यांना भेटायची, त्यानंतर तिघांबरोबरही मौज मस्ती करायची आणि नवरा मात्र इकडं दारू पिऊन पडलेला असायचा. आता दारू हा शाप आहे, पण अनैतिक आणि बाहेरखेली लोकांसाठी मात्र हे वरदान ठरतं. कारण पती व्यसनी असेल तर बाकीच्या लोकांना त्या गोष्टी करणं अधिक सोपं जातं आणि हे पिणाऱ्याने लक्षात घेतलं पाहिजे. आता या ठिकाणी एक प्रेमी, आपलं एक प्रेयसी आणि एक पती आणि 3 प्रेमी अशा पद्धतीनं खेळखंडोबा पंचरंगी लढाई सुरू झालेली होती. आता बायको पूजा आणि तिचे हे 2-3 पुजारी होते. हे त्या जेव्हा पतीला कळलं आणि त्यानंतर मग त्या नवऱ्यानं त्या बायकोची अगदी दांडक्यानं उत्तरपूजा केलेली होती आणि त्याच्यानंतर म्हणजे बायकोच्या प्रियकरांना आणि बायकोला अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये, अश्लील भाषेमध्ये शिव्या द्यायला त्यानं सुरुवात केली. आता जिथं भेटेल, जसे भेटतील तसे हा दारू प्यायचा आणि त्यांना कचाकच शिव्या द्यायचा. आता या सगळ्यांमुळे ती आबला नारी आणि तिचे 3 प्रियकर जे आहेत ते प्रचंड वैतागलेले होते आणि अखेर मग त्या नारीनं आणि त्या प्रियकरांनी या पतीच्या त्रासाला कंटाळून त्याच्या हत्येचा कट रचला होता आणि या कटामध्ये तिनं हे सगळे मिळून प्लॅन केलेला होता. 29 जुलै 2030 रोजी या पूजानं प्रियकरला बोलावून घेतलं, म्हणजे विष्णू दयाळला बोलावून घेतलं आणि त्याच्यासोबतच दुसरा प्रियकर जो आहे गुलाब सखवार यालासुद्धा बोलावून घेतलं आणि आपला पती दुचाकी घेऊन बाहेर गेलेला आहे आणि त्यामुळे आता त्याला बाहेरच्या बाहेरच त्याला संपून टाकायचा आणि नंतर रस्त्यात टाकायचा, नंतर मग अशा पद्धतीनं त्याला ते मारायचं असं ठरवलं त्यांचं. त्याच्यानंतर मग हे 2 जण जे प्रियकर आहेत ते प्रियकर त्यांनी त्या नवऱ्याला रस्त्यामध्येच गाठल्यानंतर त्याला म्हटले, चल आपण दारू पिऊ. आता याला दारूचं व्यसन होतं, त्यामुळे दारू प्यायला मिळते म्हटल्यानंतर ते कुठूनही कसंही येणार. त्याच्यामुळे मग तो तयार झाल्यानंतर मग त्याला एका ठिकाणी दारू प्यायला नेलं आणि या ठिकाणी तिचा 3रा प्रियकर जो आहे शिवम तो सुद्धा आलेला होता आणि मग सगळे मिळून आले आणि हा नवऱ्याला दारू पाजल्यानंतर तो झाला टिंग झाल्यानंतर मग या सगळ्यांनी त्याला जबर मारहाण केली. त्याच्यानंतर मग जो गमछा असतो त्या गमछाने ह्याचा गळा आवळला आणि त्याच्यामध्ये याची मानबीन मोडली होती, त्याचा गळा आवळला आणि त्याला फाशी देऊन मारून टाकलं. आता मारून टाकल्यानंतर आता याचा अपघात झाला आहे असं वाटलं पाहिजे आणि अगोदरच त्यांनी सगळा प्लॅन केला होता. त्याप्रमाणे मग ही बॉडी जी आहे ती जरिहा आणि मनकापूर या भागामधल्या रस्त्यावरती नेली आणि अंगावरती दुचाकी वगैरे टाकली, जेणेकरून लोकांना अपघात वाटेल अशा पद्धतीनं कट रचला आणि नंतर सगळे आरोपी पसार झाले होते. त्यानंतर मग स्थानिकांना ही बॉडी दिसते, त्यानंतर पोलिसांना कळते, त्यानंतर तपास सुरू होतो आणि या तपासामध्ये हे 4 जणही सापडतात. अशा पद्धतीनं हे प्रकरण उघड झालेलं होतं. आता या सगळ्यातनं धडा काय मिळतो? दारू पिण्याचा फायदा दारू विकणारे आणि अनैतिक गोष्टी करणाऱ्यांना होतो, हे दारू पिणाऱ्यांनी लक्षात ठेवावं. बाकी तुझं आहे तुझं पाशी, आता तू जागा चुकायची का नाही चुकायची हे तू त्याचं दारू पिणाऱ्यांनी ठरवायचं आहे. पण अशा पद्धतीच्या घटना घडू शकतात. परत याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.